नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. भारताला 2047 पर्यंत विकसित बनण्यासाठी 8-9% विकास दर वाढीची गरज, रघुराम राजन यांचं वक्तव्य. 3 महिन्यात निर्णय झाला नाही तर अंत्ययात्रा रथ आणि विजय रथ घेऊन मुंबईला जाणार. आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला अल्टिमेटम. जालन्यात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण, एक व्यक्ती एक झाड असा संदेश देत वृक्ष लावण्याचं आवाहन. आणि वाढीव टप्पा अनुदानासाठी कोल्हापुरात शिक्षकांचं पायदिंडी आंदोलन. आता पाहूयात सविस्तर वृत्त. माजी आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांच्या मते भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनायचे असेल तर 8 ते 9% विकास दर गाठणे आवश्यक आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी जागतिक अनिश्चितता, डोनाल्ड ट्रम्प यांचं पुनरागमन आणि शुल्क वाढीची शक्यता यांमुळे भारताच्या विकासाला धोका निर्माण होऊ शकतो अशी चिंता व्यक्त केली आहे. जीडीपीच्या आकडेवारीपेक्षा सामान्य नागरिकांचे उत्पन्न वाढवणे अधिक महत्त्वाचे आहे असंही ते म्हणाले. भारताची वेळ आली आहे, यामुळे योग्य धोरणे आखून विकास साधण्याची गरज आहे असं मत त्यांनी व्यक्त केलंय. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज पुण्यात चांदणी लॉस येथे आयोजित चर्चासत्रात राज्य सरकारला थेट इशारा दिलाय. आजपासून 3 महिन्यांचा वेळ द्या. 29 ऑगस्ट पर्यंत जर आरक्षण मिळालं नाही तर मी 2 रथ घेऊन मुंबईला जाणार आहे. एक विजय रथ आणि दुसरा अंत्ययात्रा रथ असं विधान जरांगे यांनी केलंय. कर्ज काढून मोठ्या थाटामाटात लग्न करणे हे आयुष्य उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत ठरतं. मराठा समाजातील गोरगरिबांनी खोट्या प्रतिष्ठेत जगू नये असं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय. मन बदलेले पाहिजे हुंड्यामुळं अनेक आपल्याला ज्या सवय लागल्यात फुकट घ्यायचं त्या बंद होणं खरंच खूप गरजेचं आहे. समाजहिताच्या गोष्टी सगळ्यांनी करणं गरजेचं. पण काय होतं बघा, हे मोठ्याल्या श्रीमंत लोकांकडून हे गरिबाकडे येतं. सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम तो सुद्धा आहे. श्रीमंतांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे आपण लग्न कसे करायचं. काय असतं, खेड्यापाड्यातले गोरगरीब लोक ज्यावेळेस श्रीमंताच्या लग्नाला येतात, मोठ्या राजकीय नेते अमके तमके त्यात बरेच आले, त्यांचा तो व्यासपीठ बघून, त्यांचा तो लवाजमा बघून खेड्यातला गरीब आलेला माणूस सुद्धा मग त्याला या ते बघून गेलं की त्याला वाटतं ते दारू गोळा किती उडीला, तो मंडप कसा होता, जेव्हा मग आपल्या लेखीचं आपण तसंच करायचं. एक ते माणसाच्या मनावरती ते कोरलं जातं. खोटी प्रतिष्ठेत जगू नये गोरगरिबांनी. त्यांना आता ती कसले पैसे माहीत नाही आपल्याला. आपण चांगल्या विचारानं ही करून आपण आपल्या ऐपतीप्रमाणेच करू. आणि ही हुंड्याचं ना परिवर्तन व्यवसायात केलं पाहिजे. दोघांचा काय खर्च होतो ना मंडपला, त्याला ट्रॅव्हल गाड्या लावायला, ट्रका जीपा टेम्पो लावायला, ते खर्च काढायचा. 5-50 जण इकडचे तिकडचे जमवायचे आणि ते व्यवसायाला पैसे द्यायचे. ही एक नवीन चांगला उपक्रम होईल. कमीत कमी तो सुशिक्षित बेकार म्हणून तर हिंडणार नाही. लग्न झाल्याच्या नंतर तुझीच मुलगी सुखात राहील. म्हणजे मुलीकडच्याने द्यायचे पैसे म्हणत नाही, दोघांनी सुद्धा, मुलाच्या बापाने पण आणि मुलींच्या पण. जालन्यात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आलंय. आज जागतिक पर्यावरण दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होतोय. त्यानिमित्त ठिकठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जात आहे. जालन्यात सुद्धा आज पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण प्रेमींनी पुढाकार घेत वृक्षारोपण केलंय. यावेळी एक व्यक्ती एक झाड हा संदेश देत सर्वांना पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाडे लावण्याचे आणि ती जपण्याचे आवाहन करण्यात आलंय. वाढीव टप्पा अनुदानासाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीनं पुन्हा राज्यभरात आंदोलन पुकारलंय. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात देखील ऐतिहासिक दसरा चौकातून शिक्षकांची पायी दिंडी काढण्यात आली. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानावर हा शिक्षकांचा मोर्चा धडकला. राज्यातील 50,000 शिक्षकांना 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयानुसार वाढीव टप्पा अनुदान मिळावं आणि संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा या प्रमुख मागण्यांसाठी शिक्षकांनी एल्गार पुकारलाय. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शिक्षकांनी परिसर दणाणून सोडलाय. 14 ऑक्टोबर 2024ला महाराष्ट्र शासनाने टप्पावाढीचा निर्णय घेतला आणि टप्पावाढ निर्णय घेतल्यानंतर त्याची तरतूद कोणत्याही प्रकारची केली नाही. गेले 75 मागच्या ऑगस्टमध्ये 75 दिवस सलग आंदोलन केले, त्यावेळी जी आर काढला आणि काढल्यानंतर ही तरतूद केली नाही. पावसाळी अधिवेशनात हिवाळी अधिवेशनात होईल असं वाटत होतं, तेही तरतूद केली नाही. आर्थिक बजेट मार्च मध्ये जे होतं त्याच्यामध्ये सुद्धा तरतूद केलेली नाही. नाईलाजास्तव महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पालकमंत्र्यांच्या दारात आम्ही पायदिंडीने जात आहोत आणि त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत की 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा आणि येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये
त्याची निधीची तरतूद करा. यासाठी हे कोल्हापूरचे गारगोटी येत्या 7 तारखेला बकरी ईद हा सण देशभरात साजरा होणार आहे. त्यानिमित्त अमरावती शहरातील नवनियुक्त पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी शहरातील मुस्लिम बांधवांसोबत बैठक घेतली. बकरी ईद उत्साहात साजरी करावी. हा सण साजरा करत असताना कुठलीही अनुचित घटना घडू नये याची खबरदारी घेत गोवंश हत्या करू नये असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय. येत्या 7 तारखेला शहरात आणि देशभरात मुस्लिम बांधवाचा जो बकरी ईदचा सण आहे तो साजरा केला जाणार आहे. त्या अनुषंगाने जे काही आवश्यक जी काही तयारी असते म्हणजे बैठका वगैरे ज्या आहेत आमच्या आयुक्तालय स्तरावर पण आम्ही बैठक घेतली. त्याच्यानंतर जिल्हाधिकारी स्तरावर, मनपा आयुक्तांच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशन स्तरावर पण सगळ्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत. आणि आम्ही सर्वांना त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे, मुस्लिम बांधवांनाही आम्ही आवाहन केलेलं आहे की हा सण जो आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने साजरा करावा आणि परंतु त्याच्यामध्ये गोवंश हत्ये संदर्भातला जो कायदा आहे त्याचं कुठे उल्लंघन होणार नाही त्याची पण मात्र त्यांनी सगळ्यांनी खबरदारी घ्यायची आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय, मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल. पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट, रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. अमरावतीत मागील वेळेप्रमाणे स्थानिक विकासाचे प्रश्न बाजूला ठेवून महानगरपालिका क्षेत्रातील दोन्ही आमदार एकमेकांवर आरोप करून चर्चेत राहू इच्छितात असा टोला माजी लेफ्टनंट कमांडर डॉक्टर अलीम पटेल यांनी लगावलाय. महानगरपालिका क्षेत्रातील आमदार असूनही अमरावती आणि बडनेरा येथील रहिवाशांना स्वच्छता आणि पिण्याचं पाणी मिळत नाहीये. अमरावतीचा विकास कसा व्हावा याचा विचार करण्याऐवजी ते जाणून बुजून मूलभूत प्रश्नांवर पांघरून घालतात असं पटेल यांनी यावेळी म्हटलंय. मतदारांनी त्यांच्या निरर्थक राजकारणात अडकू नये आणि आपल्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावं असं आवाहन डॉक्टर पटेल यांनी केलंय. अभी जितने इलेक्शंस हुए, चाहे वो लोकसभा इलेक्शंस हो, विधानसभा इलेक्शन हो या आने वाले महानगर पालिका इलेक्शंस हो, इसमें आपने एक स्ट्रेटेजी और एक पैटर्न देखा है इलेक्शंस का कि हमारे मुद्दों पे, जनता के मुद्दों पे कभी बात नहीं होती. ये जो जिस तरह की क्या जो स्ट्रेटेजी है इसके अंदर स्थानिक मुद्दे और जनता के महत्वपूर्ण मुद्दे उसके ऊपर से ध्यान हटाया जाता है और ये वाद विवाद में वो ध्यान लगाया जाता है कि किसने क्या बोला, किसने क्या बोला, उससे जनता को कोई लेना देना नहीं. लोकसभा के वक्त भी ये मुद्दे थे. लोकसभा में सबसे इंपॉर्टेंट मुद्दा था किसान आत्महत्या का, लेकिन वो कहीं डिस्कस नहीं हुआ. इलेक्शंस खत्म हो गए और वाद विवाद चलता रहा. उसके बाद में विधानसभा आई. विधानसभा में हमने मुद्दे रेस किए और जनता ने उसके लिए हमको वोट भी दिया और बहुत कम मार्जिन से हम हारे.
और हमको ये भी मालूम है कि जो जीते हैं वो किस तरह जीते, जनता को भी ये जनता जानती है। मेरा ये कहना है दोनों से, आमदार रवि राणा से और आमदार खोड़के से, 3 साल से प्रशासक बैठा है महानगर पालिका के अंदर और इनडायरेक्टली आप कंट्रोल कर रहे हो, क्योंकि बडनेरा विधानसभा का क्षेत्र महानगर पालिका में आता है और अमरावती का भी पूरा क्षेत्र जितना है विधानसभा का वो महानगर पालिका में आता है। इनडायरेक्टली आप कंट्रोल कर रहे हो, मैक्सिमम कॉन्ट्रैक्ट्स आपके लोगों के पास में है। जनता क्यों परेशान है आज 3 साल से? आपका सबसे पहले इसका जवाब जनता दो। 3 साल से सफाई से लेके सैनिटेशन, हेल्थ, सैनिटेशन, एजुकेशन, हेल्थ, जितने मुद्दे हैं किसी पे काम नहीं हुआ। आज की भी परिस्थिति ऐसी है कि थोड़ा सा भी बारिश हुई तो उसके अंदर अमरावती की पोल खुल गई। जळगावच्या चाळीसगाव शहरातील खरजई रोडवरील हॉटेल दयानंद जवळील स्मशानभूमी लगत वाहनधारकांसाठी पार्किंगची तात्काळ व्यवस्था करण्यात यावी, तसंच अंत्ययात्रेसाठी लागणारी लाकडे, फुले पालिका प्रशासनाकडून मोफत पुरवावी अशा मागण्यांसंदर्भात चाळीसगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय। या स्मशानभूमीजवळ वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था नाहीये, त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होते। ही सामाजिक समस्या सोडवण्यासाठी कार्यकर्ते रामलाल चौधरी यांनी हा मुद्दा सोशल मीडियाच्या माध्यमातून लावून धरलाय। नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री सौरव जोशी साहेब यांच्याकडे दयानंद हॉटेल समोरील पुढील स्मशानभूमीच्या सोयीसुविधांसंदर्भात एक निवेदन दिलं की तो रहदारीचा रस्ता असल्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणावर वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि त्या ठिकाणी स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला तात्पुरत्या स्वरूपात कॉन्क्रिटीकरण करण्यात यावं। तसेच जर त्या भागात परिसरालगत काही अतिक्रमण असेल, पालिका प्रशासनाची जागा जर असेल तर त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून पार्किंग करण्यात यावी, अशा आशयाचं निवेदन आम्ही दिलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट, जे शेवटच्या क्षणी माणूस ज्यावेळेस अंत्ययात्रा होते आणि त्या अंत्ययात्रेच्या वेळेस जी आपण आपल्या भाषेत फुलं म्हणतो, जी लाकडं आहेत ती मोफत पुरवण्यात यावी, या संदर्भात देखील आम्ही मुख्याधिकारी साहेबांशी चर्चा केली। या संदर्भात त्यांनी सकारात्मक महावितरण कंपनीच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खोपोली आणि खालापुरात दुचाकी रॅली काढून अपघात रोखण्यासाठी जनजागृती केली। यावेळी विद्युत सुरक्षा अभियान राबवून नागरिकांना महत्त्व पटवून देण्यात आलं। आम्ही सुरक्षिततेचे शिल्पकार, अपघात शून्य संकल्पनेतून करू, महावितरणाचे ध्येय साकार हे ब्रीदवाक्य वापरून खोपोली बाजारपेठ ते शिळपाटा मार्गे खालपूरपर्यंत ही रॅली काढण्यात आली आहे। पुण्याच्या नानापेठेत रविवारी रात्री 8 वर्षाच्या सायली डंबे हिचा खेळताना विजेच्या खांबाला धक्का लागून शॉक बसल्यानं मृत्यू झालाय। खांबात विद्युत प्रवाह असल्याने हा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। मात्र महावितरण आणि मनपाने याबाबतची जबाबदारी झटकली असल्याचा आरोप सायलीच्या वडिलांनी केलाय। माझ्या मुलीचा जीव गेला, याला जबाबदार कोण? आम्हाला न्याय हवा आहे, असा अर्थ सवाल उपस्थित करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी सायलीच्या वडिलांनी केली आहे। आज आपण पुण्यातील नानापेठ भागात आहोत। काही दिवसापूर्वी इथे आपण पाहत आहोत सायली डंबे या मुलीचा रोडवरील जो लाईटचा खांब असतो याचा धक्का लागून, विजेचा धक्का लागून तिचा मृत्यू झाला। यानंतर महानगरपालिका किंवा MSEB या प्रशासनावर भरपूर प्रश्न निर्माण झाले। याबाबतच आपण त्यांच्या आईवडिलांना भेटून त्यांची प्रतिक्रिया जाणूया। चला। 9:30 वाजता खाली खेळायला गेले। मुलीची आई घरी होती आणि मी बाहेर होतो। तर माझे मुलगे खाली खेळता खेळता लोखंडपाणी मित्रासोबत ते इनामदार चौकात खेळता खेळता तिथं गेले। तर तो लाईटीचा जो खांब होता तर त्या खांबाला तिचा हात लागला। तो हात सोडवण्यासाठी तिने दुसरा हातचा प्रयत्न केला सोडवण्याचा, पण त्या खांबाला ती जोरात चिटकली। त्याचा झटका एवढा जोरात होता की त्याचा माझ्या मुलीला वाचवता एक मित्र, त्याचं नाव रुद्र शिवमकर म्हणून आहे, त्याला पण तो शॉक बसला, तो पण चिटकला। आणि तुम्ही एवढं आपली नेमकी मागणी काय? मागणी माझी एवढीच आहे, आता माझ्या मुलीचा तर जीव गेला आहे, यात तर माझी मुलगी रिटर्न परत येणार नाही आमच्यापाशी। तर मागणी एवढीच आहे, जो कोण ह्याच्यामध्ये दोषी आहे त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे। ताई, आपण काय मागणी करता का? आपण पाहत आहोत, आपण त्या लहान मुलीच्या आईवडिलांसोबत बोललो। आई तर अक्षरशः बोलण्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा नाही आहे। आज या घरावर खूप मोठा आघात झाला आहे। महानगरपालिका
किंवा MSAB विभाग यांना न्याय देणार का, हा खूप मोठा प्रश्न आहे. आपण नक्कीच पुढे जाणून घेऊया की यापुढे यांच्यावर काय कारवाई होते. मी दिनेश वडणे, न्यूज अनकटमधून. धन्यवाद. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. चला करूया माणुसकीचा हा नाट्य जागर. चला करूया जागर स्वतःमध्ये आणि सगळ्यांमध्ये माणूस शोधण्याचा. चला जागराला या हो, जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या. माणुसकीच्या जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या. थिएटर ऑफ रिलेव्हन्सच्या कलाकारांचा हा नाट्य जागर येतो लवकरच आपल्या भेटीला न्यूज अनकटवर. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. बकरी ईद काही दिवसांवर आलेली असताना छत्रपती संभाजीनगर शहरात 86 गोवंशाची सुटका करण्यात आली आहे. अवैधरित्या गायींची वाहतूक करून कत्तलीसाठी साठवून ठेवण्यात आल्याची माहिती सिटी चौक पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकत कत्तलीसाठी आणलेल्या 86 गोवंशाची सुटका केली. या प्रकरणी 3 आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिटी चौक हद्दीमध्ये 3 ठिकाणी रेड्स करून एकूण 80 गोवंश पकडलेले आहेत. सदर जनावरे ही गोशाळेमध्ये पाठवून देण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 3 आरोपी ताब्यामध्ये आहेत आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. IPLच्या फायनल मॅचवर अमरावतीत ऑनलाईन सट्टा खेळणाऱ्या आणि खेळविणाऱ्या 6 जणांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी एकूण 3,89,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. त्यात 23 मोबाईल, 3 लॅपटॉप, व्हॉइस रेकॉर्डर, LED TV आणि रोख 48,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी 5 बुकींना अटक करण्यात आली. अटक बुकींमध्ये योगेश प्रमोद साबू, तुषार दिलीप करवा, हर्षल हनुमानदास राठी, दीपक शंकर गोस्वामी आणि आकाश किसनराव इंगोले यांचा समावेश आहे. मागील महिन्यात 20 तारखेला मी या शहराचा पोलीस आयुक्त म्हणून पदभार घेतल्यानंतर ॲक्च्युली ते मे महिन्यामध्ये तसे NDPSची जी ड्राईव्ह होता तो सुरूच होता. त्या ड्राईव्हमध्ये शहरामध्ये चांगल्या क्वालिटी केसेस झालेल्या आहेत. त्याची माहिती वारंवार म्हणजे वेळोवेळी आपल्याला देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर एक गुटख्याच्या संदर्भात पण 2-3 चांगल्या क्वालिटी केसेस झालेल्या आहेत. त्याची देखील माहिती आपल्याला दिलेली आहे. परत आज प्रेस नोटमध्ये पण आपल्याला ती माहिती देण्यात येणार आहे. आणि काल IPLची जी फायनल मॅच होती तर त्या मॅचच्या दरम्यान जे काही बेटिंगची माहिती मिळाली होती की त्याच्यामध्ये बेटिंग चालू आहे, तर ती माहिती मिळाल्यानंतर क्राईम ब्रँचच्या टीमने 2 ठिकाणी चांगली क्वालिटी रेट दिलेली आहे. त्याच्यामध्ये गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यामध्ये जवळपास एका केसमध्ये 5 आणि एका केसमध्ये 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. बराचसा मुद्देमाल देखील त्याच्यामध्ये काही लॅपटॉप आणि मोबाईल देखील जप्त करण्यात आलेले आहे. तर हे मागील 2 आठवड्यात चांगले डिटेक्शन पण काही झालेले आहेत. ते आपल्याला प्रेस नोटमध्ये आम्ही सविस्तर देत आहोत. रायगडच्या म्हसळा शहरात 42 कोटी रुपयांच्या पाणी योजनेचे काम प्रगतीपथावर असताना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील गवळवाडी बायपास रोड येथे पाणी योजनेसाठी आणण्यात आलेले तब्बल 230 पाईप काल रात्री चोरट्यांनी पसार केलेत. या घटनेची माहिती संबंधित ठेकेदार यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात दिली असून पोलीस पुढील तपास करतायत. म्हसळा शहरातील पाणी योजनेचे काम प्रगतीपथावर असताना आता ऐनवेळेस पाईप चोरीला गेल्यानं योजना रखडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांसमोर या चोरांना पकडण्याचं मोठं आव्हान असणार आहे. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक मुंबई यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नाशिकच्या येवल्यातील पिंपळगाव जलाल टोल नाका परिसरामध्ये धडक कारवाई करण्यात आली. एका ॲसिड वाहतूक करणाऱ्या टँकरच्या कप्प्यामध्ये दुसऱ्या राज्यात विक्री होत असलेल्या मद्याची अनधिकृतपणे वाहतूक होत असल्याची टीप मिळाल्यानंतर सापळा रचून हा टँकर ताब्यात घेण्यात आला. या टँकरमध्ये परराज्यात विक्री होणारे देशी विदेशी मद्य असा एकूण 1,21,53,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी एका आरोपीला उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतलंय. या बातमीचा वेळ झाली आहे. प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.